विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड्स एक्झाम मध्ये 90+ पर्सेंटेज तुम्हाला पाडायचे आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे, काही अशा टिप्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला इझिली 90+ पर्सेंटेज तुम्ही स्कोर करू शकता. त्याच्यातली पहिली टिप आहे ती म्हणजे काय, की ओव्हर थिंकिंग बंद करायची आहे. आता प्रत्येक विद्यार्थी मी ज्यावेळेस पाहतो किंवा विद्यार्थ्यांसोबत बोलतो किंवा पालकांसोबत बोलतो त्यांच्या, पालकांची एकच कंप्लेंट असते. अभ्यास कमी आणि ओव्हर थिंकिंग जास्त किंवा जी ड्रीमिंग असते किंवा जे फिअर ऑफ मिसिंग आउट जे असतं ते विद्यार्थी जास्त करतोय. पण ते आपल्याला पूर्णपणे बंद करायचंय. कारण ही 12वी एक्झाम आहे. हिला एक्झाम म्हणून आपल्याला पाहायचंय. बरोबर? एक्झाम म्हणून याला आपल्याला पाहायचंय. त्याच्यामुळे जास्त ओव्हर थिंकिंग करायची नाही. ओव्हर थिंकिंग काय करते, की तुमच्या मनामध्ये त्या गोष्टीविषयी भीती वाढवते. बरोबर? आणि एकदा काय जर भीती वाढली, तर ती गोष्ट ऑटोमॅटिक अवघड वाटायला लागते. भले ती गोष्ट कितीही सोपी असू दे. त्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग बिलकुल करायची नाही. मग ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी काय करायचंय? आपल्याला दुसऱ्या गोष्टीमध्ये व्यस्त ठेवायचंय किंवा ऑल्वेज पॉझिटिव्ह विचारच आपल्याला करायचा आहे. निगेटिव्ह विचार आपल्या मनात आला, तर तो आपल्याला काढून टाकायचा. विद्यार्थी मित्रांनो, एक वाक्य सांगतो मी तुम्हाला, की जो तुम्ही विचार करता, ते तुमच्या आचरणात रिफ्लेक्ट होतं. बरोबर? म्हणजे ज्या पद्धतीचा विचार करता. जर तुम्ही निगेटिव्ह विचार करत असाल, तर तुमच्यासोबत निगेटिव्हच गोष्टी घडणार किंवा तुम्हाला ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, त्याची भीती वाटायला लागेल. पण ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह अप्रोच किंवा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवता, तर त्यावेळेस सगळ्या गोष्टी इझिली होतात. आणि एकदा का आचरणात गोष्ट जर तुमच्या आली, तर ती तुमच्या कामामध्ये की ती तुमच्या कर्तव्यामध्ये किंवा तुमचा जो रिझल्ट असणार आहे त्याच्यामध्ये ती गोष्ट रिफ्लेक्ट होते. त्याच्यामुळे पहिली एक गोष्ट मनात लक्षात ठेवायची, की आपल्याला बिलकुल ओव्हरथिंक करायचं नाही. बरोबर? त्याच्यानंतर नेक्स्ट जी गोष्ट आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे आता अभ्यास स्टॉप करायचा आहे. अभ्यास स्टॉप करायचा आहे. पण चालू काय करायचंय? रिव्हिजन. नवीन टॉपिक्स आता तुम्ही पाहताय ना, बोर्ड्स एक्झामला 12 ते 13 दिवस राहिले, 10 ते 12 दिवस राहिलेत आपण म्हणू. बरोबर? आपला इंग्लिशचा पेपर आहे 10 तारखेला. त्याच्यानंतर आपल्याला काही जास्त वेळ मिळणार नाही अभ्यासासाठी. समजा फिजिक्सच्या अगोदर आपल्याला सुट्टी आहे. पण त्या सुट्टीमध्ये तुमचे समजा बाकीचे पेपर्स आहेत, मराठी असेल, हिंदी असेल, बरोबर? यासारखे पेपर्स आहेत. त्याच्यामुळे तिथं पण आपल्याला कमी वेळ मिळणार आहे. त्याच्यामुळे काय करायचं आत्तापासून रिव्हिजनला चालू करायचंय. आता समजा तुमचा 80% सिलेबस झाला असेल, ठीक आहे. 20% सिलेबस तुम्ही ऑप्शनल सोडा. पण जो 80% सिलेबस तुमचा कव्हर झालाय 80% तो परफेक्ट करा. तो रिवाईज करा. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा रिवाईज करा, प्रॅक्टिस करा. पण त्या सिलेबसमधले पर्सेंटेज पूर्ण आपल्याला मिळले पाहिजे. भले वरचा 20% जरी आपण ऑप्शनला सोडला, तरी चालतंय. आपण 90च्या इझिली पुढे जाऊ शकतो किंवा 95%च्या सुद्धा आपण पुढे जाऊ शकतो. पण जर तुम्ही करतच राहिले, नेक्स्ट टॉपिक येईल तो करतच राहिले, म्हणजे पुढचं पाठ आणि मागचं सपाट अशातली गत तुमची व्हायला नको. बरोबर? त्याच्यामुळे काय करायचंय, नवीन टॉपिक्स तुम्ही पाहताय ना, ते आता बंद करायचंय आणि आहेत ते टॉपिक्स तेच रिवाईज करायचे. त्याचबरोबर आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा बायोलॉजी असेल या 4च विषयावर कॉन्सन्ट्रेट करतोय. बरोबर? तर यापेक्षा जास्त स्कोरिंग सब्जेक्ट्स कोणते आहेत? इंग्लिश असेल, जिओग्राफी असेल, आय-टी असेल, ओके. तर यासारखे सब्जेक्ट्स पण आहेत आपल्याला. हे तुम्हाला विसरून चालायचं नाही. बरोबर? त्याच्यामुळे काय करायचं? रिव्हिजनला सुरुवात करायची. आता ती कशी करायची हे मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल शॉर्ट नोट्स बनवायच्यात आता. पहा तुम्ही बोर्डच्या एक्झामला पेपरला जाताना काय डायरेक्ट तुमचे रेफरन्स बुक असतील, टेक्स्ट बुक असतील हे घेऊन तर नाही जाणार. बरोबर? त्यासाठी आपल्याला काय लागणार तर शॉर्ट नोट्स. मी काय सांगेल तुम्हाला, की 1 पेज नोट तुम्ही बनवा. 1 पेज नोट. एक चॅप्टर एका पेजमध्ये कन्सिडर म्हणजे कंप्लीट झाला पाहिजे. तर हे पहा, ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाईम ते चॅप्टर करत होता तो चॅप्टर, त्यावेळेस आपल्याला किती लागले? 5 ते 6 तास लागले तो चॅप्टर करण्यासाठी. ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाईम त्याची रिव्हिजन करता, त्यावेळेस 2 तासात रिव्हिजन होते. ज्यावेळेस सेकंड टाईम तुम्ही रिव्हिजन करता, त्यावेळेस तुमची रिव्हिजन किती तासात होते? 1 तासात म्हणू आपण. पण ज्यावेळेस तुम्ही त्याची बार-बार रिव्हिजन करत चालता, तुमचे टॉपिक्स परफेक्ट व्हायला लागतात आणि तुमचा जो टाईम आहे रिव्हिजनचा, तर तो रिड्यूस होतो आणि हा टाईम आपल्याला आणायचा आहे 1 मिनिटावर. किती मिनिटावर? 1 मिनिटावर. म्हणजे थोडक्यात आपण चॅप्टरचं नाव घेतलं, डोळे बंद केले आणि चॅप्टरचं नाव घेतलं, तर सर्व कन्सेप्ट आपल्याला ऑटोमॅटिक आठवल्या पाहिजेत. ती झाली तुमची रिव्हिजन. म्हणजे 5 तासावरनं 1 मिनिटावर आपल्याला यायचंय. ठीक आहे, आता सध्या तुम्ही फर्स्ट रिव्हिजन करताय, 2 तास लागत असतील तुम्हाला एका चॅप्टरची रिव्हिजन करायला. पण तुम्हाला एवढं परफेक्ट व्हायचंय, एवढी प्रॅक्टिस करायची, की 1 मिनिटावर तुम्ही आले पाहिजे आणि हे शक्य आहे. हे शक्य आहे. भरपूर जणांनी केलेलं आहे. तुमच्यात असं काहीच नाही, की तुम्ही करू शकत नाही. तुम्ही करू शकताय. त्याच्यामुळे काय करायचंय, शॉर्ट नोट्स बनवायच्या आहेत. आता हे 1 मिनिटाच्या रिव्हिजनसाठी आपल्याला लागणार शॉर्ट नोट्स. तेवढं पेज आपण आठवलं. त्या चॅप्टरमधली कोणती कन्सेप्ट येत नाही, ती आपण एकदा डोळ्याखालून घेतली. ओके. तिची थोडीशी प्रॅक्टिस केली, तर झाला ना पूर्ण चॅप्टर कव्हर. तुम्ही मार्क्स स्कोर करू शकताय. मग शॉर्ट नोट्स बनवायच्यात. त्याच्यानंतर काय करायचंय, पहिल्या व्हिडिओपासून तुम्हाला सांगत आलोय, की फॉर्म्युला शीट बनवा. ओके. फॉर्म्युला शीट काय कामाला येणार आहे, ते तुम्हाला कळेल.
जर तुम्हाला एखादा सम जर सॉल्व्ह करायचा असेल, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल, तर तुम्हाला आता पूर्ण पुस्तक बघायला लागतंय, की तो फॉर्म्युला कुठे होता किंवा Googleला सर्च करायला लागतंय. पण याच ऐवजी जर तुम्ही फॉर्म्युला शीट बनवली असती, प्रत्येक फॉर्म्युला ओके. तुम्ही जर एका साइडला एका पेजवर चॅप्टर वाईज असेल, टॉपिक वाईज असेल जर लिहून ठेवला असता, ते फॉर्म्युला तुमचे पाठ पण झाले असते. त्याचबरोबर काय झालं असतं, की लास्ट टाईम ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करताय, त्यावेळेस तुमचा टाईम पण सेव्ह झाला असता. पण तुम्ही तसं केलं नाही. पण आता तसं बिलकुल आपल्याला करायचं नाही. आता फॉर्म्युला शीट ही प्रत्येकाने कंपल्सरी बनवायची आणि फॉर्म्युला शीट ही स्वतःचीच असली पाहिजे. बाकी दुसऱ्यांची फॉर्म्युला शीट, दुसऱ्यांचे शॉर्ट नोट्स वापरून आपला काही एक अभ्यास होणार नाही. ती पॅसिव्ह स्टडी आपण ॲज अ कन्सिडर करतो. ऍक्टिव्ह स्टडी जर तुम्हाला करायचा असेल, तर स्वतःची फॉर्म्युला शीट तुम्हाला बनवावी लागणार आणि ती तुम्हाला यूज करावी लागणार. फॉर्म्युला शीट बनवायची, शॉर्ट नोट्स बनवायच्यात आणि रिव्हिजनला सुरुवात करायची आता. एवढं आपण आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतरनं नेक्स्ट काय आहे? टाईम टेबल बनवायचं आता. आता काय करायचंय तुम्हाला टाईम टेबल बनवायचंय. टाईम टेबल कसं असलं पाहिजे किंवा बनवायचंय आणि त्यासोबत त्याला फॉलो पण करायचंय. बरोबर? शेवटचे 10 ते 12 दिवस राहिलेत फक्त आता एक्झामसाठी. बरोबर आहे? एवढ्या 10 ते 12 दिवसामध्ये जर तुम्ही कष्ट घेतले, मेहनत घेतली, तर 90+% आणण्याचं ड्रीम तुमचं कुठेतरी साकार होणार आहे. पण या दिवसामध्ये जर तुम्ही फक्त ओव्हरथिंकच करत बसले, जर तुम्ही घाबरतच बसले, तर हे कुठेतरी अवघड आहे. भरपूर जण असे पाहिलेत, की ज्यांनी वर्षभर चांगला अभ्यास केलेला असतो, पण या टायमाला ते कुठेतरी कमी पडतात, रिव्हिजन करत नाहीत किंवा नुसतं ओव्हरथिंकिंग करत बसतात आणि त्यांचा ग्रुप पण सुद्धा क्लिअर होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, या टायमाला आपल्याला ॲक्टिव्ह राहायचं आणि आपल्याला स्ट्रॉंग राहायचंय, बरोबर? मग त्यासाठी टाईम टेबल बनवायचं एक. टाईम टेबलमध्ये काय पाहिजे तुमच्या उठण्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही काय-काय करणार आहेत. प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला व्यवस्थित टाईम द्यायचा आहे. कसं बनवायचंय टाईम टेबल सगळं मी आपल्या चॅनलवर प्रोव्हाईड केलंय तुम्हाला, बरोबर? ते व्हिडिओज तुम्ही नक्की रेफर करा आणि त्या पद्धतीने टाईम टेबल बनवा. प्रत्येकाचं टाईम टेबल हे वेगळं असू शकतं. काहींना रात्री अभ्यास करू वाटत असेल, तर काहींना दिवसा अभ्यास करू वाटत असेल. त्याच्यानंतर तुमची जी स्लीप सायकल आहे, ती पण तुम्हाला मॅनेज करायची आहे, बरोबर? आणि ते टाईम टेबल तुम्हाला फॉलो करायचंय. त्याच्यानंतरनं जर आपण पाहिलं तर स्टडी समरी, डे स्टडी समरी. आता हा काय प्रकार आहे? पहा, आज दिवसभरात तुम्ही काय-काय अभ्यास केला याचं कन्क्लुजन तुम्हाला करता आलं पाहिजे. बरोबर? दिवसभरातनं तुम्ही काय-काय टॉपिक्स हे केले किंवा आजचं आउटकम काय आहे? आजचं आउटपुट काय आहे आज दिवसाचं? बरोबर आहे? आज दिवसात काय नवीन कन्सेप्ट तुम्ही शिकलात किंवा काय टास्क तुम्ही कंप्लीट केला, हे तुम्हाला एका पेजवर तुम्हाला लिहून ठेवायचंय. बरोबर? याला आपण डे स्टडी डे स्टडी समरी आपण याला असं म्हणू. मग याच्यानुसार तुम्हाला समजेल, की तुमचे नक्की टॉपिक्स कसे होतायत. जर समजा तुमच्या समरीमध्ये काहीच येत नसेल, तर समजा तुम्ही दिवसभर टाईमपास करताय. बरोबर? त्याच्यामुळे आपल्याला असं बिलकुल करायचं नाही आणि एखादा टॉपिक परफेक्ट झाला असं आपण कधी ठरवायचं, ज्यावेळेस आपल्याला कॉन्फिडन्स येतोय, की या टॉपिकमधला मला काही क्वेशन विचारा, मी विथिन सेकंद त्याचा ॲन्सर सांगेल. त्यावेळेस तुम्ही समजायचं, की तो टॉपिक तुमचा परफेक्ट झालाय. जोपर्यंत तुम्हाला अशी फीलिंग येत नाही, तोपर्यंत तुम्ही तोच टॉपिक बार-बार प्रॅक्टिस त्याची करत राहायची. मग काय करायचं? शेड्यूल बनवायचंय, त्याची समरी करायची आहे व्यवस्थितरित्या. त्याच्यानंतरनं अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो ती म्हणजे पी-वाय-क्यूज. हे पहा 2021 पासूनचे पेपर्स आपल्याकडे आहेत वायलन ॲप्लिकेशनवर बरोबर? वायलन ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यावर 2021 पासूनचे पेपर आहेत. तुम्हाला जेवढे होतील तेवढे जास्त पेपर तुम्ही डोळ्याखालनं घाला किंवा सॉल्व्ह करा. एक वेळ जर तुम्ही 2 पेपर जर तुम्ही पाहिले, तर तुमचे बाकीचे जे पेपर्स तुम्ही सॉल्व्ह करणार आहेत ना, ते तुम्हाला ऑटोमॅटिक प्रेडिक्ट करता येतील. किंवा 21 पासनं तर 25 पर्यंत जे पेपर तुम्ही पाहिलेत, त्याच्यानुसार तुम्ही गेस लावू शकता, की 2026 ला कशा पद्धतीचा पेपर असू शकतो किंवा कशा पद्धतीचे क्वेशन्स असू शकतात. मग हे कधी कळेल तुम्हाला? ज्यावेळेस तुम्ही पी-वाय-क्यूज पाहाल. ओके. मग तुम्हाला पी-वाय-क्यूज पण पाहायचेत. त्याचबरोबर काय करायचंय? रायटिंग प्रॅक्टिस पण करायची आहे. बरोबर? रायटिंग प्रॅक्टिस म्हणजे काय? आता पहा, तुम्ही सी-ई-टीसाठी एम-सी-क्यू सॉल्व्ह करताय ठीक आहे. तिथं आपल्याला रायटिंग प्रॅक्टिसची गरज पडत नाही. पण बोर्डचा आपल्याला पेपर 3 तास तिथं बसून लिहायचा आहे. बरोबर? डिस्क्रिप्टिव्ह ॲन्सर असणार आहे. डायग्राम्स काढायच्यात. मग यासाठी रायटिंग प्रॅक्टिस नको का? बरोबर आहे. मग त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय. पेपर कसा लिहायचा याच्यात मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलंय, की तुमच्या पेपरवरचे डिटेल फिल करेपासनं तर ते पेपर सबमिट करेपर्यंत तुम्हाला काय-काय लिहायचंय किंवा काय-काय करायचंय. डायग्राम्स काढायच्या कशा? तर डायग्राम बॉक्स करून काढायच्या. डायग्रामला नाव कसे द्यायचे? डायग्रामच्या खाली नाव कोणतं पाहिजे? या सर्व गोष्टी मी त्याच्यामध्ये सांगितल्यात. या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय किंवा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्ही डायरेक्टली तो जाऊन पाहू शकता आणि त्या व्हिडिओचा तुम्ही नक्की फायदा घ्या. त्याचबरोबर काय करायचंय? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे पॉझिटिव्ह विचार करायचा. मी पहिल्याच वेळेस तुम्हाला सांगितलं, ओव्हर थिंकिंग करायची नाही आणि पॉझिटिव्ह विचार करायचा. पॉझिटिव्ह विचार हा तुमच्या आचरणात रिफ्लेक्ट होतो आणि तुमचं आचरण हे तुमच्या कामात रिफ्लेक्ट होतं. त्याच्यामुळं जरी तुमच्या मनात कितीही निगेटिव्ह वाक्य येऊ द्या, कितीही निगेटिव्ह गोष्टी येऊ द्या, पण त्या गोष्टी बाजूला ठेवायच्यात, फोर्सफुली बाजूला ठेवायच्यात. बरोबर आहे? आणि पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात
करायची आहे. जर तुम्ही ह्या सर्व गोष्टी फॉलो केल्या, व्यवस्थित रिव्हिजन केली, पी-वाय-क्यूज सॉल्व्ह केले, फॉर्म्युला शीट बनवल्या, वन पेजेसच्या नोट्स बनवल्या, या सर्व गोष्टी केल्या, तर 90+ पर्सेंटाइल इझिली येणार म्हणजे येणार. हा माझा तुम्हाला शब्द आहे. पण ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. टाईम टेबल बनवून ते फॉलो करावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मला कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या बोर्ड्स देणाऱ्या मित्र-मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. कॉलेजच्या ग्रुपवर शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे पहिल्या वेळेस व्हिडिओ पाहत असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.